आज सकाळचं काही वातावरण असं काही झालं होतं की वाटलं खूप जास्त पाऊस पडेल, पण पाऊस तर काही पडला नाही. लगेच थोड्यात ऊनच आलं आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मला कामांना पण थोडंसं लेटच झालं होतं. कामं हळूहळू चालली होती आणि दुपारच्या वेळेला मी आज खूप दिवसानंतर घरी गुलाबजामुन बनवले होते, जे की मला खूप जास्त आवडतात. आणि आज मला 1 किलो रसमलाई केकची पण ऑर्डर होती, तर त्याचाच केक वगैरे क्रमकोट वगैरे करून ठेवला होता. आणि त्यानंतर मग दुपारच्या वेळेला मी तो केक फायनल डिझाईनसाठी घेतला. आणि 1 किलोचा रसमलाई केक होता, तर केकची फायनल डिझाईन अशी काय झाली होती, तर कशी झाली आहे डिझाईन ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर हा वन ऑफ बेस्ट सेलर केक आहे माझ्याकडला. तर रसमलाई केक खूप छान होतो. तुम्ही ट्राय केला नसेल तर नक्की एकदा ट्राय करा. आणि उद्या नागपंचमी आहे, तर त्यासाठीच इथं पूजेचं थोडंफार सामान वगैरे आणायचं होतं, त्यासाठी गेलो होतो. पण सामान तर एवढंच भेटलं, बाकीचं सगळं मला आता उद्या आणायला लागेल. उद्या नागपंचमी आहे म्हणून मेहंदी काढायची होती आणि माझ्यासारखंच काव्याला पण खूप जास्त मेहंदी काढायला आवडते. तर आम्ही पण लहानपणी अशीच मेहंदी वगैरे काढून घ्यायचो नागपंचमीला. लहानपणी आपलं वेगळेच वातावरण असायचं. आता एवढं जास्त काही नाही, पण तरी पण मी थोडंफार तरी करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून काव्याला वगैरे सगळ्या गोष्टी माहिती होतील सणांबद्दलच्या. तर तिला वगैरे मेहंदी काढली आणि तिला झोपवून तिला लेट झाला होता, म्हणून मी छोटीशी नाजूक मेहंदी काढून घेतली. तर मेहंदी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.